माझ्या नवऱ्याने डाएट केला आणि 5 किलो वजन कमी केला आणि तोच डाएट मी केला पण मला काहीच फरक नाही, असं का? कारण महिलांचं शरीर हे पुरुषांपेक्षा वेगळं असतं. नंबर 1, हार्मोन्स वेगळे असतात. महिलांमध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स असतात. हे फॅट लॉसला डायरेक्ट प्रभावित करतात. त्यामुळे पिरियड, पीसीओएस, थायरॉइड, प्रेग्नेन्सी यामुळे महिलांचा फॅट लॉस थोडा स्लो होतो. नंबर 2, मसल्स कमी असतात. पुरुषांमध्ये मसल मास जास्ती असतात, त्यामुळे त्यांचा बीएमआर म्हणजे कॅलरी बर्न जास्त होतात. पण महिलांमध्ये मसल मास कमी असतात, त्यामुळे त्यांचा फॅट लॉस थोडा हळूहळू होतो. नंबर 3, महिलांमध्ये बॉडी फॅट पर्सेंटेज नैसर्गिकरित्या जास्त असतात. महिलांचे शरीर हे प्रजननासाठी तयार असतं, त्यामुळे बॉडी फॅट रिटेन करणं हे शरीराचं नैसर्गिक काम आहे. नंबर 4, स्ट्रेस आणि झोपेचा फॅट लॉसवर मोठा परिणाम होतो. महिला मल्टीटास्किंग असतात. भावनिक ताण, झोपेचा अभाव यामुळे कार्टिसोल हार्मोन वाढतो आणि त्यांचा फॅट लॉस थांबतो. म्हणूनच महिलांचा फॅट लॉस म्हणजे फक्त डाएट नव्हे, तर हार्मोन्स, झोप, स्ट्रेस आणि वेळेचं एक अलाइन सायन्स आहे. महिलांसाठी वेगळा मार्ग हवा, कारण महिलांचं शरीर वेगळं आहे. आजपासून तुमचा प्रवास तुमच्या हार्मोन्सनुसार सुरू करा. कमेंट करा, फिक्स माय हार्मोन्स बेस्ड फॅट लॉस आणि अशीच उपयोगी सायंटिफिक माहिती पाहण्यासाठी फॉलो करायला विसरू नका.